हॅलो एव्हरीवन, हॅपी रक्षाबंधन. आजचा जो आपला विषय आहे तो आहे कलेक्टिव्ह रीडिंग. कलेक्टिव्ह रीडिंगमध्ये पिक कार्ड रीडिंग यासाठी नाही ठेवलं कारण माझा आजचा जो सब्जेक्ट आहे तो हा आहे की प्रत्येक भावाचा आपल्या बहिणीला असलेला संदेश. ओके, आज रक्षाबंधन आहे, त्यानिमित्ताने आपण डेफिनेटली या गोष्टी म्हणजे अशा पद्धतीचा मेसेज हा घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भले तुम्ही आत्ता एकत्र असाल किंवा तुमचा भाऊ आत्ता तुमच्याजवळ असेल नसेल किंवा ज्यांना भाऊ नाही आहे असं ज्यांचं असेल तरीही लक्षात ठेवा तुमच्यासाठी कृष्ण आहे. सो कृष्णाकडनं तुम्हाला मेसेज असं समजा, कारण कृष्ण प्रत्येक ज्या हिला म्हणजे ज्या स्त्रीला भाऊ नाही, मोस्ट ऑफ ती कृष्णाला भाऊ मानते. सो कोणीही अशी बहीण नाही आहे या जगामध्ये की जिला भाऊ नाही आहे. ओके, सो ईच अँड एव्हरी भावाकडनं तुम्हाला मेसेज, आज त्यांच्या मनात काय आहे तुमच्याबद्दल किंवा त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे या गोष्टी. ओके, सो आज कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहे कारण ऑब्व्हियसली आपण असं म्हणू शकत नाही हिचा भाऊ वेगळं सांगणार, तिचा भाऊ एक म्हणतात ना जनरल एनर्जी की भावाची काय इच्छा आहे बहिणीकडनं किंवा भावाला काय सांगायचं आहे बहिणीला, हा मेसेज आपण आज बघणार आहोत. आजचा दिवस पण खूप छान आहे, पौर्णिमा आहे. सो आजची रिच्युअल पण मी एक घेणार आहे, छान छोटंसं वेगळा एक डेक मी मागवलेला आहे, नवीन डेक आलेला आहे आजच्या चांगल्या दिवशी. सो येस, डेफिनेटली एक स्पेल डेफिनेटली करणार आहोत आपण. ओके, म्हणजे त्याबद्दल माहिती सांगणार आहोत. मी कॅमेरा सेट करते आणि आपण रीडिंगला स्टार्ट करूया. ओके, तर आपण बघूया फर्स्ट कार्ड काय आहे, 10 ऑफ पेंटिकल्स. सो मला असं वाटतं तुमचा भाऊ तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुमच्या लाईफमध्ये कायम भरभराट हो, फायनान्शियली तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ नये, एक हॅपी फॅमिली लाईफ तुम्हाला मिळावं ज्यामध्ये फायनान्शियली पण तुम्ही प्रोटेक्टेड असाल आणि एक हॅपी फॅमिलीच्या वाईब्स या कार्डमध्ये मला दिसत आहे. ओके, सो येस, सगळ्या गोष्टी पूर्णपणे तुम्हाला मिळाव्या अशीच प्रत्येक भावाची प्रत्येक बहिणीसाठी प्रार्थना आहे, त्यांची इच्छा आहे. ओके, नंतर आपण बघणार आहोत वाव सन कार्ड. वाव, आता काय हवं दुसरं तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे हे वाईस वर्षा पण असेल, बहीणसुद्धा भावाला तेच सांगते आहे. पण एक म्हणतात ना की भावाचं आज आपण मन जाणून घेणार आहोत. ओके, तर मला हे असं दिसतं आहे ना की प्रत्येक भावाची इच्छा आहे की त्यांच्या बहिणीच्या लाईफमध्ये कायम ब्राईट फ्युचर असावं, त्यांना सगळ्या सुखसोयी मिळाव्या, करिअर छान व्हावं, त्यांची फॅमिली छान राहावी. त्यांना जर कुणाला प्रेग्नन्सीचा चान्स हवा असेल तर येस, डेफिनेटली तुम्हाला प्रेग्नन्सी राहावी, छान बाळ तुमचं असावं, या पद्धतीची त्यांची इच्छा आहे की सगळ्या सुखसोयी तुम्हाला मिळाव्यात. हीच प्रत्येक भावाची प्रामाणिक इच्छा आहे. सो येस, आपण हेच म्हणू सगळ्या बहिणी की येस, आमची पण तीच इच्छा आहे की प्रत्येक भावाला त्यांचं लाईफ सुखाचं आणि भरभराटीचं जावं. सो खूप सुंदर कार्ड्स आली आहेत आज आणि आजचा दिवस पण खूप सुंदर आहे. सो आपण डेफिनेटली, मला मेसेज वाचतानाच खूप बरं वाटतं आहे. ओके, मला इथे दिसतं आहे ना की 9 ऑफ सॉर्ट्सचं कार्ड हे सांगतं आहे मला की भाऊ सांगतो आहे की अजिबात टेन्शन घेऊ नको, स्वतःला त्रास करून घेऊ नको. जे रात्री जागणं आहे, झोप म्हणजे टेन्शन घेऊन भीती वाटणे, कुठल्या तरी दडपणाखाली राहणं, तर असं कधी करू नको. त्याची इच्छा आहे की स्वतःकडे लक्ष दे, सेल्फ लवमध्ये ऑपरेट कर, कारण दुसऱ्यांसाठी चिंता नेहमीच करते, आता स्वतःसाठी थोडंसं बघ, असा मला हा मेसेज वाटतो आहे या कार्डवरनं. ओके, नंतर आपण बघूया काय आहे, किंग ऑफ पेंटिकल. तर भाऊ सांगतोय की स्वतःकडे अगेन इथं दिसतंय की सेल्फ म्हणजे आत्तापर्यंत तुझ्या लाईफमध्ये तू जे कष्ट घेतले आहेस त्याची फळं तुला मिळतील, पण स्वतःकडे लक्ष देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुला हॅपी राहायचं आहे, फायनान्शियली स्ट्रॉंग राहायचं आहे तर स्वतःला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, स्वतःकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. सो मोस्ट ऑफ मला इथे म्हणतात ना की सेल्फ लवचा मेसेज मिळतो आहे.
डेव्हिल कार्ड पण मला इथे आता चांगली एनर्जी देत आहे. ते म्हणजे की कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुला हवं असेल तर त्याच्यामध्ये पॅशनेट राहा. एखादी गोष्ट हवी असेल तर त्याचा पाठपुरावा कर. एक बोलत ना की कुठल्याही गोष्टीचं पॅशन असणं हे डेव्हिल कार्ड म्हणजे डायरेक्ट करतो. सो येस, इथे मला मिनिंग तोच वाटतो आहे की पॅशनेट राहा प्रत्येक गोष्टी बाबतीमध्ये. जी गोष्ट तुला हवी आहे त्याच्यासाठी पॅशन दाखव, त्याच्यासाठी मेहनत घे. डेफिनेटली तुला हवा असणारा रिझल्ट मिळेल. ओके. नंतर आहे वाव द स्टार कार्ड. स्टार कार्ड मला हे सांगते की तुझी जी इच्छा आहे ती डेफिनेटली इन फ्युचरमध्ये पूर्ण होईल. पण तुला स्वतःची काळजी घ्यायची गरज आहे, मेडिटेशन करायची गरज आहे. कारण मन जेव्हा शांत राहील त्यानंतरच मार्ग मिळतील आणि स्वतःचं आयुष्य तू चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकशील. अडथळे जे आहेत लाईफमधले ते निघून तुमचं लाईफ एक म्हणतात ना की सुखाने भरून जाईल. पण त्यासाठी स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे, मेडिटेशन करणं गरजेचं आहे, हीलिंग घ्यायची गरज आहे. ओके. वाव यिंग अँड यॅन. यिंग अँड यॅन कार्ड हे सांगते की तुम्हाला बॅलन्स करायची गरज आहे. अगेन जसं मेडिटेशन किंवा स्टारचा मिनिंग इथे हा आहे की लाईफला बॅलन्स करायची गरज आहे. इमोशनली आणि प्रॅक्टिकल म्हणजे इमोशन्स आणि प्रॅक्टिकॅलिटी यांचं सांगड घालायची गरज आहे. प्रत्येक गोष्ट इमोशनल विचार करून चालत नाही. दिल और दिमाग को साथ में रख के चलने का है, राईट. अशा पद्धतीचं मला हे कार्ड सांगत आहे. अजून काय मेसेज आहे. वाव 10 ऑफ कप्स. अजून काय पाहिजे. हॅपी फॅमिली, हॅपी मॅरिड लाईफ, हॅपी फॅमिली लाईफ तुम्हाला मिळावं. तुमची पूर्ण फॅमिली सुखी समाधानाने राहावी यासाठी जे तू झटती आहेस ते तुझं स्वप्न पूर्ण व्हावं अशी इच्छा आहे. तुमच्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी यावी. ज्यांचं लग्न ठरायचं आहे त्या व्यक्तींचं पण लग्न व्हावं, चांगलं कुटुंब मिळावं असंही मला दिसत आहे मेसेज. वाव, जसं मी आत्ता सांगितलं, मॅन होल्डिंग अ हार्ट. तुमच्या लाईफमध्ये छान पार्टनर तुम्हाला मिळावा आणि तुमचं लाईफ आहे हे म्हणतात ना की मुलाबाळांनी एक बोलतात ना की हॅपी लाईफची जी आपली कल्पना असते की नवरा बायको आणि त्यांची मुलं, तर अशा पद्धतीने की तुम्ही सुखी राहावं. तुमच्या लाईफमध्ये ना द होल्डिंग हार्ट सॉरी मॅन होल्डिंग अ हार्ट असं जे कार्ड आहे याचं मिनिंग आहे की तुमच्या लाईफमध्ये असा पार्टनर मिळावा की जो तुमची प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी झटेल. म्हणजे बोलतात ना की तुमचं हृदय जपेल, मन जपेल अशा पद्धतीचा पार्टनर तुम्हाला मिळावा हीच त्यांची इच्छा आहे. जस्ट मी आत्ता बोलले आणि समोर कार्डच तसं आलं. ओके. नंतर आहे अगेन हे टर्निंग इन. मेडिटेशन करा, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःचा कप भरा किंवा स्वतःकडे लक्ष द्या. लोक काय सांगतायत ते तुम्हाला जरी चिथवत असतील किंवा मिसगाईड करत असतील तर प्लीज त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं मन जे सांगतंय त्या गोष्टीवर विश्वास ठेव आणि तीच गोष्ट कर असं मला या कार्डमध्ये मेसेज वाटतो आहे. सो प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला हेच सांगतो आहे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. नंतर आहे एक्झॉर्शन. सो एक्झॉर्ट म्हणतात ना की खूप थकली आहेस तू, आता जरा आराम कर, स्वतःकडे लक्ष दे. दुसऱ्यांचं करण्यामध्ये तुम्ही म्हणतात ना की वेळ खूप एक बोलतात ना की विनाकारण थकवा घेतलेला आहे, माइंडमध्ये खूप स्ट्रेस घेतला आहे. जसं आपण पहिल्या कार्डमध्ये 9 ऑफ सॉर्ड्समध्ये बघितलं, तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी हीलिंगची गरज आहे, मेडिटेशनची गरज आहे, रेस्ट घ्यायची गरज आहे. ती गोष्ट कर असं सांगत आहे भाऊ. आणि काय सांगत आहे अगेन फ्रेंडलीनेस, की फ्रेंडशिप ठेव, चांगले फ्रेंड्स निर्माण कर किंवा लाईफ बॅलन्स कर. 2 ऑफ कप्सचं पण कार्ड आहे हे फ्रेंडलीनेस. सो येस, तुमच्या लाईफमध्ये एक छान पार्टनर तुम्हाला मिळावा, एक चांगले फ्रेंड सर्कल तुम्हाला मिळावं आणि तुम्ही स्वतः बॅलन्स राहावं असं तुमच्या भावाची तुमच्याकडनं म्हणजे बघत ना की त्यांची सदिच्छा आहे किंवा त्यांच्या मनात तुमच्यासाठी या गोष्टी आहेत.
सो हे होतं आजचं एक क्विक रीडिंग असं नाही म्हणणार, कलेक्टिव्ह रीडिंग. तुम्हाला हा मेसेज कसा वाटला मला नक्की सांगा. पण होल्ड ऑन, लगेच जाऊ नका. आज पौर्णिमा आहे, तर तुम्ही कोणतं स्पेल केलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आज केल्या पाहिजे आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण आज बघणार आहोत. हा नवीन डेक मी आणलेला आहे आणि आजच्याच दिवशी मला मिळाला आहे. सो येस, एक स्पेल आपण बघणार आहोत की काय करायला पाहिजे. ओके ओके, चला. मून स्पेल. वाव, पौर्णिमा आहे आणि मून स्पेल आपल्याला हातामध्ये आला आहे. तर यामध्ये तुम्हाला आहे सोलमेट स्पेल. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये सोलमेट कनेक्शन यावं किंवा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सोलमेटला अट्रॅक्ट करावं किंवा तुमच्या पार्टनरचं तुमच्याशी असलेलं रिलेशनशिप छान राहावं यासाठी ही स्पेल आहे. ओके, मी तुम्हाला 2 मिनटात वाचून दाखवते. ओके, सोलमेट स्पेलमध्ये तुम्हाला हे सांगितलं आहे, जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सोलमेट हवा आहे किंवा योग्य पार्टनर अट्रॅक्ट करायचा आहे किंवा तुमच्या पार्टनरमध्ये तुमच्या लाईफमध्ये हवे तसे तुम्हाला चेंजेस घडवायचे असतील तर रोज क्वार्ट्स जे क्रिस्टल्स आहेत ते तुमच्या हातामध्ये होल्ड करा. पौर्णिमेच्या रात्री 2 क्रिस्टल हातामध्ये होल्ड करा आणि 2 पिंक कॅन्डल तुमच्या हातामध्ये घ्या. बेडरूमच्या मध्यभागी उभे राहायचे आणि त्याच्यामध्ये ही एक प्रेयर दिली आहे, तर ती प्रेयर तुम्ही बोलायची आहे. नो प्रॉब्लेम, मी ह्याचा फोटो काढून तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला एक फोटो मिळेल, तर त्या फोटोवर सगळं लिहिलेलं आहे, फक्त मी एक्सप्लेन करते. तर ही जी प्रे आहे ती बोलायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की तुम्ही पिंक कॅन्डल लाईट केल्यानंतर जेव्हा तुम्ही ही प्रे बोलाल त्यानंतर टेबलावर तुम्ही ती कॅन्डल्स ठेवायच्या आहेत आणि रोज क्वार्ट्स हातातच ठेवायचे आहेत आणि इमॅजिन करायचं आहे की कसा तुम्हाला पार्टनर हवा आहे किंवा तुमच्या पार्टनरमध्ये तुम्हाला कसे चेंजेस हवे आहेत. ओके, आणि हे सलग 3 रात्री करायचं आहे जेव्हा पौर्णिमा असेल त्या दिवशी. ओके, आज पौर्णिमा आहे, तुम्ही आजपासून केलं तरी हरकत नाही. जर तुमच्याकडे आत्ता रोज क्वार्ट्स अवेलेबल नसतील तर तुम्ही ॲटलिस्ट आणि पिंक कॅन्डलही अवेलेबल नसेल तर ॲटलिस्ट व्हाईट कॅन्डल घ्या आणि रोज गुलाबाचं फूल तुमच्या हातात ठेवा किंवा मुठीमध्ये ठेवा आणि प्रे करा. पण जेव्हा तुम्ही रोज क्वार्ट्स घ्याल त्यानंतर ही प्रे केली तर जास्त बेटर आहे, कारण रोज क्वार्ट्स हा मोस्ट ऑफ तुम्हाला म्हणतात ना की रिलेशनशिपसाठीच असतो. सो ही एक मून स्पेल आहे जी तुम्हाला मी नंतर फोटो काढून पाठवते या व्हिडिओच्याच बरोबर. सो तुम्ही नक्कीच करून बघा. आणि एक बोलतात ना की या स्पेलमध्ये असं आहे की तुम्ही स्पेल करायची आणि सोडून द्यायची, म्हणजे ऑटोमॅटिक तुमची प्रे आहे ती कबूल पण होईल आणि तुमच्या लाईफमध्ये म्हणतात ना की चमत्कार पण घडतील असं म्हणायला हरकत नाही. मिरॅकल्स हॅपन होतात जर तुम्ही तेवढा ट्रस्ट ठेवला तर. आणि असं नाही की ऑन द स्पॉट किंवा लगेच होतील, तुमच्या लाईफमध्ये जेव्हा योग्य टाईम असेल त्या टाईमला त्या गोष्टी डेफिनेटली होणार आहेत. ओके, तर येस, ही जी स्पेल आहे त्याचा मी फोटो काढून पाठवते, डोंट वरी. ठीक आहे. सो हे होतं आजचं रीडिंग. तुम्हाला कसं वाटलं, तुमच्याशी रिलेट झालं की नाही मला नक्की कळवा. आणि माझा यूट्यूब चॅनल डिवाइन गार्डन्स 111ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुमच्या भावंडांपर्यंत माझा चॅनल पोचवा आणि त्यांनाही माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि शेअर करायला सांगा. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू ऑल. बाय.